साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात रामू नावाचा गरीब पण स्वाभिमानी मुलगा राहत होता. आई वडील लहानपणी गेले. काकांच्या घरी वाढला, पण तिथे प्रेमापेक्षा तिरस्कारच जास्त मिळाला. काका नेहमी म्हणायचे, तुझ्यामुळे आमच्यावर ओझं आलं. रामू काही बोलत नसे. मनात फक्त एकच स्वप्न. गावात पाटील होते, त्याची मुलगी गौरी आणि रामू लहानपणापासून मित्र. गौरी म्हणायची, तू एक दिवस खूप मोठा होशील. रामू हसायचा, माझ्यासारखा गरीब माणूस गरीब नसतो रे, नशीब गरीब असतं. एके दिवशी गावाच्या मंदिरातील सोन्याचा मुकुट चोरीला गेला. सगळ्यांचा संशय रामूवर होता. पाटील ओरडले, याला गावाबाहेर हाकला. रामू रडत म्हणाला, मी चोरी केली नाही. पण कुणी ऐकलं नाही त्याचं. गौरी रडत राहिली. रामू गाव सोडून निघाला. त्या दिवशी त्याने मागे वळून पाहिले नाही आणि मनाशी ठरवलं, सत्य एक दिवस परत येईल. पुण्यात आल्यावर दिवस भुकेचे झाले. रात्री फुटपाथच्या एक हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम मिळालं. मालक वृद्ध होते. प्रामाणिक आहेस का? रामू म्हणाला, गरीब आहे, चोर नाही. त्या वाक्यानं मालक जिंकले. त्यांनी रामूला मुलासारखं सांभाळलं. रात्रभर अभ्यास, दिवसा काम. वर्ष गेली. रामू स्वतःचा व्यवसाय उभा करू लागला. छोटं दुकान, मग कारखाना, मग मोठी कंपनी. गरीब मुलगा करोडपती झाला. दरम्यान गावात दुष्काळ पडला. पाटलांचं वैभव संपलं. गौरीचं लग्न ठरलं, पण वरपक्ष लोभी हुंड्यांसाठी लग्न मोडलं. गौरीच्या वडिलांना धक्का बसला. गाव उद्ध्वस्त होऊ लागलं. 20 वर्षांनी काळी मोठी गाडी गावात आली. लोक बघत राहिले. गाडीतून एक श्रीमंत माणूस उतरला. तो रामू होता. कोणी ओळखलं नाही. तो गावात साध्या माणसांसारखा फिरू लागला. गौरीला पाहिलं, ती गरिबीत दिवस काढत होती. रामूचं मन तुटलं. रामूने मंदिरातील जुन्या चोरीचा तपास पुन्हा उघडला. खरा चोर कोण निघाला? पाटलांचा कारभारी. त्यानेच रामूला फसवलं होतं. गाव हादरलं. बाळा, आम्ही तुझ्यावर अन्याय केला. रामू म्हणाला, अन्याय विसरता येतो, अपमान नाही. पण मी स्वतःसाठी आलो नाही. रामूने गावात कारखाना उभा केला. सगळ्यांना काम दिलं. गाव पुन्हा जिवंत झालं. गौरी म्हणाली, तू खरंच मोठा झालास. रामू हसला. मोठा पैसा करून नाही, तर माफ करून झालो. एके रात्री रामूला त्याच्या काकाचं पत्र मिळालं. पत्रात लिहिलं होतं, तुझ्या बाबांची जमीन आम्ही घेतली नव्हती, ती तुझ्याच नावावर आहे. रामू हादरला. ज्याला ओझं म्हटलं तोच घराचा खरा वारस निघाला. कारभारी पुन्हा फसवणूक करतो. गावाची जमीन बळकण्याचा प्रयत्न करतो. पण रामूने सगळे पुरावे गोळा केले होते. गावसभा बोलावली. कारभारीचं पाप उघडलं. तो रडू लागला. रामू म्हणाला, कायद्यापेक्षा कर्म मोठं नसतं, न्याय देतं. गौरीची आई आजारी पडली. उपचारासाठी पैसे नव्हते. रामू सर्व खर्च उचलतो. गौरी विचारती, का करतोयस हे? रामू म्हणतो, जे प्रेम कधी हरवलं नव्हतं ते निभावतोय. काही दिवसांनी गावात रामू आणि गौरीचं लग्न होतं. सगळं गाव रडत हसत आनंद साजरा करतं. रामू शाळा उघडतो. दारावर लिहितो, गरिबी गुन्हा नाही, खोटेपणा गुन्हा आहे. गावात त्याचा पुतळा उभा राहतो. त्यावर लिहिलेलं, ज्याला गावानं हाकललं त्यानेच गाव वाचवलं. काळ फिरतो. अन्याय जास्त काळ टिकत नाही. कर्माची परतफेड उशिरा होते, पण होते नक्की.